मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता। कर्करोगाशी धैर्याने झुंज देत असताना तिने अखेरचा श्वास घेतला। मात्र तिच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत। प्रियाच्या आजारपणाच्या काळात तिला पती शांतनू मोघेने खंबीरपणे साथ दिली होती। आता अभिनेता शांतनू मोघे याने पुन्हा एकदा प्रियाच्या आठवणींना उजाळा दिला आहे। तसेच पहिल्यांदाच प्रियाच्या एका अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचा उल्लेखही त्याने केला आहे। प्रियाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करणार असा निर्णयही त्याने घेतला आहे। तो म्हणाला, जी काही कामं मी केली ती खूप चांगली केली, पण जेव्हा नव्हतं तेव्हा मी घरी बसलो होतो। खूप काळ असा होता जेव्हा काहीच काम हातामध्ये नव्हतं, पण माझ्यात आणि प्रियामध्ये यावरून कधीच वाद झाले नाहीत। या सगळ्यामध्ये प्रियाचा खूप मोठेपणा आहे। ती खूप सुंदर आणि समजूतदार व्यक्ती होती। तिने सांभाळून घेतलं, नाहीतर हे साध्या माणसाचं काम नाहीये। ती माझी बायको होती म्हणून नाही, तर तिने खरंच खूप साथ दिली। पुढे शांतनूने प्रियाची अपूर्ण राहिलेली इच्छाही बोलून दाखवली। तो म्हणाला, प्रियाचं एक स्वप्न अपूर्ण राहिलं आहे आणि ते म्हणजे प्रोड्युसर होण्याचं। आम्हाला निर्मिती क्षेत्रातही काम करायचं आहे आणि प्रियाचं हे खूप मोठं स्वप्न होतं, ते मी नक्की पूर्ण करेन, असे म्हणत अभिनेता शांतनू मोघे याने सिनेविश्वामध्ये निर्मिती क्षेत्रामध्ये उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तसेच ही प्रियाची इच्छा होती असंही तो म्हणाला आहे।